नमस्कार मंडळींनो, सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये। श्रावण महिन्यापासून सणाला सुरुवात होते। या सणांना गोड पदार्थ केले जातात। असाच एक गोड पदार्थ आज आपण करणार आहोत, मोहनथाळ। मोहनथाळ हा पदार्थ बर्फी या प्रकारात मोडतो। बर्फी ही स्मूथ असते, तर मोहनथाळ हे रवा दाणेदार पद्धतीचे असते। तर आज आपण करणार आहोत असेच दाणेदार मोहनथाळ। करण्यास अगदी सोपे व कमी साहित्यात। तर चला पाहूया त्याचे साहित्य। मोहनथाळ करण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य हे 2 कप, मेजरिंग कपने 2 कप हे आपले बेसन आहे। हे बारीक, थोडेसे जाडसर असे कोणत्याही पद्धतीचे असले तरी चालतील। त्याचबरोबर आपल्याला 1 कपाचा तृतीयांश भाग म्हणजे 1/3 कप आपल्याला तूप लागेल। हे वितळून घेतलेलं तूप आहे मी, कारण आपण जर सुट्टं असंच घेतलं घट्ट तूप तर आपला माप चुकण्याची शक्यता असते, म्हणून थोडंसं वितळून घेतलेलं आहे। आणि 1 कप जवळजवळ म्हणजे 200 ग्रॅम इतकी आपली साखर आहे। म्हणजे हे 2 कप आहे तर हे 1 कप साखर आहे। त्याचबरोबर अर्धा कप हे रूम टेम्परेचरचं दूध आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी पिंचभर मीठ आहे। हे जे आहे हे विलायची आणि जायफळ, आपण लागेल तेवढे जायफळ टाकणार आहोत। आणि हे 3 ते 4 विलायची मी कुटून घेतलेले आहेत। त्यामध्ये टाकण्यासाठी थोडासा केशरी रंग हा घेतलेला आहे। त्याचबरोबर सजावटीसाठी मी बदाम हे कापून घेतलेले आहे। आणि त्यात टाकण्यासाठी चाचणी करण्यासाठी पाणी, आवश्यक लागल्यास अजून आपण पाणी घेऊया। तर सर्वप्रथम आपण बेसन रवा तयार करून घेऊ। आपल्याला मोहनथाळ करण्यासाठी मी हा मेजरिंग कप घेतलेला आहे। हा मेजरिंग कप माझा 260 ml चा आहे। जर तुमच्याकडे असा कप नसेल तर घरातील कोणतीही वाटी तुम्ही घेऊ शकता, पण त्याच वाटीने इतर सर्व साहित्य आपल्याला मोजायचे आहे। तर ह्याच कपने मी 2 कप इतके हे बेसन घेतलेले आहे। मी मोजून घेतले, पण तुम्हाला दाखवण्यासाठी परत मोजून दाखवते। हे पहा, अशा पद्धतीने मी हे बेसन घेतलेले आहे। हा 1 कप आणि हा दुसरा। अंदाजे वजन जर याचं जर केलं तर हे साधारणतः 200 ग्रॅम इतकं हे बेसन पीठ आहे। या पद्धतीने हे 2 कप मी हे बेसन घेतलेले आहे। हे चाळून घ्यायचे थोडेसे, कारण याच्यात घाण वगैरे असते ती निघून जाते। त्याचबरोबर आता आपण ह्याच कपने 1 कपला थोडंसं कमी आपण तूप टाकणार आहोत। हे तूप मी थोडंसं वितळून घेतलेलं आहे, म्हणजे पातळ करून घेतलेलं आहे। साधारणतः हे 200 ग्रॅम आहे, तर हे साधारणतः 100 ग्रॅम इतकं हे तूप आहे। 1 कपला थोडंसं कमी आहे। आता काय करायचं, हे जे बेसन आहे या बेसनामध्ये हा स्पून आहे आपला टेबल स्पून। या टेबल स्पूनने 3 चमचे आपण त्याच्यामध्ये तूप टाकणार आहोत। याच्यातलं मी तूप त्याच्यामध्ये टाकते आहे। 1 2 आणि हे 3 इतकं तूप टाकलेलं आहे। आणि हे दूध हे अर्धा कप आपण घेतलेलं आहे। त्यातलंही आपण 3 आपण याच्यामध्ये दूध टाकतोय, 3 चमचे। म्हणजे जितकं आपण तूप टाकलं तितकंच आपण दूधही त्याच्यामध्ये टाकायचं आहे। आता मी थोडं साईडला ठेवते। आता हे सर्व व्यवस्थित कालून घ्यायचं आहे आणि याला रवा टेक्स्चर द्यायचं आहे, म्हणजे याला व्यवस्थित कालून घ्यायचं आहे। आपण जसं मोहन देतो त्या पद्धतीने आपण याला सर्व व्यवस्थित
हे लावून घ्यायचं आहे, म्हणजे अशा पद्धतीने. हे पहा, हे असं टेक्स्चर आता आपलं तयार झालेलं आहे. आता हे थोडंसं आपण एकत्र करून थोडंसं असं हलक्या हाताने दाबून ठेवू आणि 10 मिनटं आपण असंच ठेवून देऊया. हे आपण 10 मिनटं झाकून ठेवल्याच्यानंतर हे अशा पद्धतीने झाले आहे. रवा टेक्स्चरचं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. पण याच्यामध्ये खूप गाठी आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी हे दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं आणि ही अशी चाळण घेतली आहे. ही चाळण जी आहे ही जाड म्हणजे मोठी चाळण आहे. एकदम जी आपली बारीक याची असते मैद्याची ती चाळण घ्यायची नाही, त्याच्यापेक्षा जो थोडी जाड असते ना ती चाळण घ्यायची. ही चाळण मी इथे घेतलेली आहे आणि याच्यामध्ये थोडं हे टाकून आपण चाळून घेणार आहोत. जसं आपण पुरण चाळतो ना तशाच पद्धतीने हे चाळून घ्यायचं आहे. ही माझी पुरणाचीच चाळण आहे, त्या चाळणीने मी हे चाळून घेते आहे. हे पहा, अशा पद्धतीचं होतंय. हे मी सर्व चाळून घेते. हे पहा, अशा प्रकारे ते चाळून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं उरलेलं आहे. तर हे पण आपण त्याच्यामध्येच आता, कारण ते सर्वसाधारण त्याच कॅटेगरीचं आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये ते थोडं टाकून देऊ. आता आपण हे पीठ भाजून घेऊया. आपलं जे तूप होतं ते आपण याच्यामध्ये सर्व टाकून देऊया. एखादा चमचाभर तूप आपण फक्त याच्यामध्ये ठेवूया. हे पीठ आपण त्यामध्ये सर्व टाकून देऊ. हे पहा किती मस्त दाणेदार टेक्स्चर झालेलं आहे. आणि हे साधारणतः 1 मिनिटभर फक्त मोठ्या गॅसवर ठेवायचं आणि नंतर एकदम बारीक गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आपला कलर खूप चेंज नाही करायचा. हे पहा, आता आपलं थोडंसं गरम झालेलं आहे आणि आता एकदम स्लो करायचं. हे पहा, इतका स्लो आपण केलेला आहे. आणि आता आपण व्यवस्थित हे सर्व भाजून घेऊ. भाजण्यासाठी असं जाड बुडाचंच पातेलं किंवा कढई किंवा काही जे भांडं घ्याल ते जाड पद्धतीचं घ्यायचं आहे. आधी हे थोडंसं आपल्याला घट्ट वाटेल, पण जसं आपलं पीठ भाजेल तसं ते पातळ होईल. गॅस कुठेही मोठा करायचा नाही, एकदम बारीक गॅसवरती आपल्याला 10 ते 15 मिनटं आपल्याला हे भाजून घ्यावं लागेल. खूप पेशन्स ठेवावे लागतात त्यासाठी, पण वस्तू खूप छान होते खाण्यासाठी. हे पहा, आपलं थोडंसं हलकं होत चाललेलं आहे. आता हे उरलेलं जे तूप आहे तेही मी याच्यामध्ये टाकून देते. साधारणतः 5 मिनटं आपले झालेले आहेत. हे उरलेलं आहे आता आपण टाकले. आता हे पातळ होत चाललं आहे. आता हे जसं भाजेल तसं आपलं पीठ पातळ होईल. याला अजिबात आपण हलवायचं बंद करायचं नाही, कारण जर आपण बंद केलं तर हे खाली लागण्याची शक्यता असते आणि आपला मोहनथाळ पूर्णपणे त्याची चव बदलू शकते. म्हणून याला अजिबात हलवायचं बंद करायचं नाही, सतत हलवत राहायचं. हलकं हलकं आपलं होत चाललं आहे आणि आता फेसाळही थोडं होत चाललेलं आहे. हे पहा, या पिठाचा रंग कुठेही बदलला नाही, पण आपलं पीठ भाजतंय आणि छानपैकी असं फुगल्यासारखं होतंय. पण मोहनथाळ जो असतो त्याचा रंग हा साधारणतः थोडासा चॉकलेटी रंगासारखा असतो
म्हणून अजून आपल्याला त्याला भाजावं लागेल. अजून तरी 5-7 मिनटं तरी आपल्याला भाजावं लागेल. हे पहा, अशा पद्धतीचं आपलं हे पीठ झालेलं आहे. पण आपलं पीठ भाजतंय, पण अजून त्याची रंग अजून कुठेही बदललेला नाही. अजून आणि मोहनथाळ हे साधारणतः चॉकलेटीसर रंगाचं असतं, त्यामुळे याला अजून आपल्याला थोडंसं भाजावं लागेल. पण आपला गॅस कुठेही मोठा नाही. हे पहा, बारीकच गॅस आहे आणि पूर्ण आपली कृती ही बारीक गॅसवरतीच करायची आहे. आणि अजिबात त्याला बेसन असं सोडून द्यायचं नाही, कारण आपण जर ते एखादा मिनिट पण आपण असं जर ठेवलं तर लगेच खाली लागण्याची शक्यता असते आणि तळापासून ते सर्व हलवत राहायचं आहे. छानपैकी आपलं पीठ भाजलं जातं आहे. पीठ भाजताना त्याचा वास खूप सुंदर येतो आहे. मोहनथाळ जे आहे हे श्रीकृष्णाला खूप आवडलं जातं, म्हणूनच त्याचं नाव मोहनथाळ असं ठेवलेलं आहे. आणि श्रीकृष्णाला याचा प्रसादही केला जातो. आता पिठाने आपला रंग बदलायला सुरुवात केली आहे, पण अजूनही थोडासा आपल्याला डार्क रंग हवा आहे. म्हणून आता थोडासा गॅस मोठा करायचा. आत्ता करायचा मोठा, पण लक्ष द्यायचं. एखादा मिनिटभरच आपल्याला फक्त तो मोठा करायचा आहे. 1 मिनिट पण नाही, साधारणतः 30-40 सेकंद. कारण आपलं हे मिश्रण आधीच खूप गरम आहे. हे पहा, मी बारीक केला परत. आणि आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हलवणं बंद करायचं नाही. हे पहा, रंग आपला बदलत चालला आहे. आपण जितकं तूप टाकलं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं हे पीठ असं फुगलेलं आहे. ज्यावेळेस आपण टाकलं होतं त्यावेळेस त्या पिठाचा रंग असा होता आणि आत्ता साधारणतः असा रंग झालेला आहे. आपला थोडासा डार्क ब्राऊन हा कलर व्हायला लागलेला आहे. आता काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून आता दूध टाकायचं आहे. आत्ताही सध्या आपला गॅस बारीकच आहे. फक्त 1 मिनिटापेक्षाही कमी आपण फक्त मोठा केलेला होता, नाही तर पूर्ण प्रोसेस ही बारीक गॅसवरतीच आपण केलेली आहे. बऱ्यापैकी रंग आता आपला हा चॉकलेटी झालेला आहे. आता काय करायचं, आपण जे अर्धा कप दूध घेतलेलं होतं त्यातलं थोडंसं दूध आता आपण टाकून द्यायचं आणि व्यवस्थित सगळ्या बाजूनी हे हलवून घ्यायचं. अजूनही आपला गॅस बारीकच आहे. हे रवा टेक्स्चर येण्यासाठी आपण हे करतो आहे. आणि सगळं बेसन ह्याच्यामध्ये व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. हे पहिलं आपण दूध टाकलं, ते दूध आटल्याच्या नंतर आपण दुसरं उरलेलं दूध टाकायचं आहे. 2 ते 3 वेळा आपण ते टाकणार आहोत. तर परत आपण यातलं अर्धं दूध टाकू आणि थोडंसं नंतर आपण टाकूया. आणि आता हे पूर्ण परत आटवून घेऊया. दूध टाकल्यामुळे खूपच रवाळ असं ते झालेलं आहे. अजूनही आपला गॅस बारीकच आहे. आपण गॅस कुठेही मोठा केलेला नाही. आता ते आपलं जवळजवळ आटलेलं आहे आणि हे उरलेलं दूध आता आपण त्यामध्ये टाकून घेऊ. म्हणजे पूर्ण अर्धा कप दूध आपण यामध्ये वापरलं आहे. 3 चमचे कालवण्यासाठी आणि हे उरलेलं इतकं दूध. आणि हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं थंड झाल्यावर आपण गॅस बंद करून द्यायचा आहे.
पूर्ण आता आपलं दूध आटलेलं आहे आणि आपली कढई पण गरम आहे, म्हणून मी तो गॅस बंद केलेला आहे. पण हे सतत हलवतच राहायचं, नाहीतर गरम असल्यामुळे ते खाली लागण्याची शक्यता असते. आता आपण याला दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करू आणि याला थंड करून घेऊ थोडंसं. आपण हे भाजलेलं आपण एका बाजूला शिफ्ट केलं, ते थोडंसं थंड होतं आहे, तोपर्यंत आपण चाचणी तयार करून घेऊया. त्यासाठी एक पॅन ठेवलेला आहे किंवा कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण म्हणजे जितकं आपलं पीठ आहे त्याच वजनी मापात आपण ही साखर घेतलेली आहे. साधारणतः ते 200 ग्रॅम होतं, तर ही साखरसुद्धा 200 ग्रॅम इतकी आहे. आणि कपाने जर मोजली तर ह्या कपा इतकी आपली साखर आहे. तुम्हाला मोजून दाखवते. हे पहा, इतकी आपली साखर आहे. आणि आपलं जितकं आपलं साखर घेतली आहे त्याच्या अर्धं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. म्हणजे आता आपल्याला अर्धा कप इतकंच पाणी टाकायचं आहे. हे पहा, इतकं आपल्याला पाणी टाकायचं आहे. कारण जास्त पाणी टाकलं तर आपल्याला चाचणी व्हायला खूप वेळ लागेल, म्हणून आपण अर्धच पाणी टाकलं आहे. आणि ही व्यवस्थित आता हलवून घ्यायची. आधीच गॅस मोठा ठेवायचा आणि ही साखर जी आहे ही पूर्णपणे वितळू द्यायची. मधनं आपण जे भाजून ठेवलेलं आहे त्यालाही थोडंसं हलवून घ्यायचं आहे. चांगली उकळी येते आणि आपली साखर पण वितळत आलेली आहे. पण आपली चाचणी अजून तयार झालेली नाही. हे पहा, आपण चाचणी पाहतोय तर अजूनही आपले जे ड्रॉप आहे हे जोरजोरात पडत आहे आणि आपली अजून चाचणी तयार झालेली नाही. थोडा आपण गॅस बारीक करून देऊया आधी आणि आता आधी परत आपण एकदा चेक करून घेऊया. आपल्या चाचणीला थोडीशी तार यायला लागली आहे. हातावर घ्यायची आणि असं चेक करायचं. आपली चाचणी जवळजवळ तयार झाली आहे आणि आता आपण गॅस बंद करून द्यायचा आणि आपण सतत हलवायचं आहे. कारण आपल्याला खूप घट्ट अशी करायची नाही, कारण जर घट्ट केली तर आपली मोहनथाळ हे कडक होऊ शकतात. आता आपण हे थोडं थंड करून घेऊया आणि सतत हलवूया. आपण जास्तीत जास्त आपल्याला 2 ते 3 मिनिटात आपली चाचणी तयार झालेली आहे. हे पहा, हे तार येते आपल्या त्या ड्रॉपला. हे पहा, आणि खूप स्लोली आता तो पडतो आहे. आपली चाचणी ही तयार झालेली आहे. पण आता याला आपण थंड करून घ्यायचं आहे. त्यासाठी आता या चाचणीमध्येच आपण थोडासा आपण हा पिंचभर मीठ जे घेतलेलं होतं, कारण कोणताही गोड पदार्थ करताना थोडंसं मीठ टाकल्याने त्याची चव खूप छान लागते, म्हणून एकदम पिंचभर आपण इतकं मीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर हे 2 ते 3 मी विलायची ही बारीक कुटून घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकते आहे. यावेळी जर तुम्हाला टाकायचं असेल तर याच्यात तुम्ही रोज इसेन्स किंवा तुम्ही केवडा वॉटरही टाकू शकता. त्याचबरोबर हा रंग थोडा चॉकलेटीसर होण्यासाठी त्यासाठी आपण हा केशरी रंग आपण टाकलेला आहे, तोही अगदी थोडा आहे. हे घालून बघूया.
आणि त्यामध्ये आता आपण थोडंसं जायफळ टाकणार आहोत. थोडंसं जायफळ याच्यामध्ये आपण टाकायचं आहे, कारण चव खूप छान लागते. अगदी थोडंसं. आणि व्यवस्थित आता हलवून घेऊया. आणि थोडंसं आपल्याला किंचितशी आपल्याला ही थंड होऊ द्यायची आहे. खूप थंड नाही आणि खूप गरमही नाही. आता आपलं हे थंड झालेलं आहे आणि चासणी पण आपली थोडी कोमट झालेली आहे. खूप थंड नाही. आपण बोट घातलं तर आपल्या हाताला ती व्यवस्थित सहन करू शकते, इतकी थंड आपली झालेली आहे. आता आपण हे साईडला काढून ठेवलेलं होतं, हे पण आपलं थोडं कोमट झालेलं आहे आणि आपली चासणी ही आपली कोमट झालेली आहे. आता आपण ती काय करूया, याच्यामध्ये टाकून देऊया. सर्व चासणी याच्यामध्ये ओतून द्यायची. आपला गॅस बंद आहे, आपण चालू केलेला नाही. आणि ही चासणी पूर्ण आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ. आणि ही आता आपण व्यवस्थित आधी हलवून घेऊया. गॅस आपला बंद आहे. हे पहा, आपण गॅस लावलेला नाही. सर्व गुठळे आपण त्याच्यामध्ये मोडून घ्यायचे आहे. आणि व्यवस्थित आपण आता हे हलवून घ्यायचं आहे, कारण आपण आता ती सेट करायला ठेवणार आहोत. आपल्याला गॅस लावण्याची परत काहीच गरज नाही, कारण आपण जसं ते एकत्रित करू, जसं थंड होईल तसं त्याचा गोळा तयार होत जाईल. आता आपण याला सेट करायला ठेवूया. त्यासाठी आपण काय करू, एखादं ताट किंवा मोठं भांडं वगैरे काही असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला सेट करायचं असेल ते तुम्ही घ्या. मी हे चौकोनी घेतलेलं आहे, कारण हे सेट करण्यासाठी आपल्याला व्यवस्थित जमेल. आणि मी याला बटर पेपर लावून घेतलेला आहे. बटर पेपरला थोडंसं तूप लावलेलं आहे अशा पद्धतीने. आणि आता आपण हे सर्व मिश्रण याच्यामध्ये टाकून देणार आहोत. हे पहा, हे सर्व आपण याच्यामध्ये टाकून द्यायचं. आणि वर व्यवस्थित आपण सर्व बाजूने त्याला लावून घेऊया. बटर पेपर मी व्यवस्थित लावून घेते. आणि व्यवस्थित हलवून घेऊया आपण हे. आणि आता आपण त्याच्यासाठी वरतून हे बदामचे काप, मी बदाम, काजू किंवा तुम्हाला जर पिस्ता वगैरे टाकायचा असेल तो टाकला तरी चालेल. अशा पद्धतीने सर्व आपण याच्यावर टाकून घेऊया. आणि याला सेट करण्यासाठी बाहेरच आपण रूम टेम्परेचरवर ठेवून देऊया. आपल्याला खूप घाई जर असेल तर आपण फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनटं ठेवू शकतो. पण याच्यामध्ये आपण तूप टाकलेलं असल्यामुळे काय होतं, फ्रीजमध्ये ते आठवून जातं. म्हणून आपण हे रूम टेम्परेचरला थंड होण्यासाठी किंवा सेट होण्यासाठी ठेवूया. हे सेट होण्यासाठी आपल्याला साधारणतः 2 ते 3 तासही लागू शकतात किंवा जास्त वेळ पण लागू शकतो. तर आता आपण हे पूर्ण सेट होऊ देऊ. आपण मोहनथाळ हे सेट करण्यासाठी ठेवलेले होते. त्याला हे 3 ते 4 तास झालेले आहे. अशा प्रकारे आपले मोहनथाळ हे सेट झालेले आहे. ते आपण साईडला काढून घेऊ. आपण ते काढून घेऊया.
आपण ते उलटं करून घेऊ. आपण हे कट करून घेऊया. आधी साईडच्या ह्या कडा आपण थोड्या थोड्या कट करू, म्हणजे आपल्याला शेप चांगला भेटेल. हे आपले किती सॉफ्ट आणि मस्त झालेली आहे आपली मोहनथाळ. या साईडच्या कडा आपण काढून घेतले आणि आता आपण ह्या कट करून घेऊया. साईडच्या कडा आपण कापून घेतले आहे आणि आता आपल्याला हव्या त्या आकारात आपण कट करून घेऊया. खूप मस्त अशा आपल्या ह्या तयार झालेल्या आहेत. आता आपण त्या सर्व करूया. अशा प्रकारे आपलं मोहनथाळ हे तयार झालेलं आहे. मी ते सर्व केलेले आहे. खूप मस्त आणि छान असे हे मोहनथाळ आहे. खायला खूप सुंदर लागतात. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.